लॉन्च झालं चित्रपट गरम चित्रपटाचं तर रोलविषयी आणि चित्रपटाविषयी काय? सर्वप्रथम मी जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या या दिवशी आमच्या गर्भ सिनेमाचं म्युझिक लॉन्च झालेलं आहे. 17 मार्चला फिल्म रिलीज होते. कौटुंबिक आणि एंटरटेनमेंट करणारी ही अशी फिल्म आहे. सिया या फिल्ममध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहे आणि तिच्यासोबत मी या फिल्ममध्ये काम करतो आहे. तिच्या पतीची भूमिका करतो आहे आणि ओव्हरऑल आत्ताच्या या 21व्या शतकातसुद्धा स्त्रियांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याच्यावरती भाष्य करणारी ही फिल्म आहे. मला खात्री आहे की तमाम महाराष्ट्रातल्या तमाम भारतातल्या मराठी चाहत्यांना ही फिल्म निश्चितच आवडेल. नक्की तुमच्या रोलविषयी रोल खूप समजूतदार आणि जबाबदारी असणारा आणि त्याच्या जसा सुशांत आहे तसाच ज्याच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत जातात आणि त्याच्यातून त्याची पत्नी कसं त्याला सपोर्ट करते आणि त्याला बाहेर काढते अशी ती भूमिका आहे. आणि सियाबरोबर आधीसुद्धा काम केलेलं असल्यामुळे या फिल्ममध्ये सुद्धा काम करताना खूप मजा आली आणि आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केली फिल्म. सो आपण केलेली गोष्ट आणि आपण एन्जॉय केलेली गोष्ट निश्चितच लोकांना स्क्रीनवरती बघायला खूप आवडते. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ही फिल्म निश्चित महाराष्ट्रातल्या तमाम मराठी प्रेक्षकांना आवडेल. सुशांत, शूटिंग आता आम्ही बघितलं ते शूटिंग सगळं कुठे केलेलं आहे? मुंबईमध्ये शूटिंग झालं. त्यानंतर आम्ही लोणावळ्यात शूटिंग केलं याचं आणि छोट्या छोट्या गावांमध्ये पण याचं शूटिंग झालेलं आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता शूटिंगच्या वेळेचा? चांगला होता आणि सुभाष घोरपडेंनी डिरेक्ट केली आहे फिल्म. आठवळे साहेब आणि शेखर हे 2 प्रोड्युसर आहेत. त्यांनी खूप कॉपरेट केलं आणि खूप छान ट्रीटमेंट दिली ही फिल्म करत असताना. त्याच्यामुळे कुठलाही अडथळा आला नाही. खूप मजा आली, खूप एन्जॉय केली. तू काय सांगशील? खरं तर सुशांतनी सगळं सांगितलेलंच आहे. या फिल्ममध्ये मी कविता नावाची भूमिका केलेली आहे. तर तिच्या जीवनाचा अख्खा प्रवास यामध्ये दाखवलेला आहे. मी मनापासून काम केलेलं आहे आणि सुशांतबरोबर नेहमीच काम करताना मजा येते. खूप सपोर्ट करतो प्रत्येक सीन करताना. गाणी खूप चांगली आहेत. विषय खूप चांगला आहे. महिला प्रधान मराठीत खूप कमी